लेंडीबाग लालबाग ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा रामनवमीनिमित्त साईलीला या मानाच्या पालखीचं आगमन इगतपुरी येथील सह्याद्री नगरमधील दत्त मंदिरात दुपारच्या विश्रांतीसाठी आली असता परिसरातील भाविकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं। गेल्या 41 वर्षांपासून ही मानाची पालखी साई सेवकांना श्री साईबाबांचं दर्शन घडवत असून मुंबईची राजा पालखी असं या पालखीचं नावलौकिक असून भक्तीच्या वाटेवर असताना आरोग्य शिबिर, गोरगरिबांना मदत, आदिवासी पाड्यांवरील मुलांना शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम ही संस्था राबवत असते। पालखी अध्यक्ष व सहकाऱ्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गुढीपाडवा आहे आज। साईलीला मंडळ आज 41 वर्ष झाली चालत आहे। 41 वर्षात भरपूर उपक्रम केलेले आहेत मंडळाने। कुठे अन्नदान केलेलं आहे, कुठे भरपूर कॅम्प, मेडिकल कॅम्प केलेले आहेत। अशा रीतीने ही साईलीला काम करते, वया वाटप असं काय ना काय करत असते। ही साईलीला आहे गरिबांची आणि एक वज्रमंडित राजा पालखी लालबाग ते लेंडीबाग हेच साईलीलाचं। ओम साईराम। मानाची पालखी म्हणून ओळखली जाते। या साईलीला पालखीमध्ये सर्व साई भक्त असंख्य संख्येने या साईलीलामध्ये सामील होतात आणि ही पालखी लेंडीबाग पोचुका मिशन ते लेंडीबाग असा आमचा हा प्रवास असतो आणि सर्व साईमय सर्व वातावरण असतं आमच्या पालखीमध्ये। सर्व साई भक्तांना साईबाबांची काही ना काहीतरी अनुभव आलेला असतो या साईलीलामधून। त्या अनुभवातून ही पालखी असंख्य साई भक्तांना शिर्डीला बाबांच्या पायाशी घेऊन जाते। ह्या पालखीला वज्रमंडित राजा पालखी संबोधलं जातं आणि खरोखरच राजा पालखी आहे। यामध्ये येणारा जो साई भक्त आहे आनंदाने येतो आणि आनंदाने घरी पोहोचतो, सुख समाधानाने राहतो आणि बाबांचा आशीर्वाद आहे की कोणतीही अशी अनुचित प्रकार आमच्या ह्या पालखीमध्ये घडत नाही आहे। आणि इगतपुरीला आल्यानंतर आमचं स्वागत खूप छान स्वागत होतं आणि आमची इथे व्यवस्था पण खूप छान केली जाते। इगतपुरी साई भक्तांचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत। धन्यवाद। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।